नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, येणारी कंबाईन राज्यसेवा आणि विशेषतः डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण भारतीय संविधान या विषयासंदर्भात 2011 पासून ते 2023-24 पर्यंत आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत यांचं टॉपिक वाइज विश्लेषण घेत आहोत। आपला टॉपिक आहे घटना निर्मिती। या टॉपिक संदर्भात या आधीच्या लेक्चर मध्ये आपण 60 प्रश्नापर्यंत आलेलो होतो। आता पुढच्या प्रश्नांचा आपल्याला विचार करायचा आहे। प्रश्न समोर दिसेल, उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर माझ्याकडनं सविस्तर विश्लेषण देण्यात येईल। ग्रुप सी मेंस 2023 ला विचारलेला प्रश्न आहे। दोन नंबर उत्तर देत आहे, बघू। घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तो परंतु घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार होते सर BN राव। बघा, कमीत कमी मागील 12-13 वर्षामध्ये 6 ते 7 वेळेस यांच्याविषयी प्रश्न आलेला आहे आणि पुढेही येण्याची शक्यता आहे। घटना समितीचे कायदेविषयक घटनात्मक सल्लागार कोण होते? तर BN राव हे घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार होते। नेक्स्ट, ग्रुप सी मेंस 2023 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा। काही उत्तर तुमचं प्रश्न व्यवस्थित वाचायचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। 3 नंबर उत्तर येते, बघूया। संविधान सभेबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा। विधान अ, संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली। दादानो, हे विधान बरोबर आहे। घटना समितीच्या निवडणुका जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये त्रिमंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीनुसार प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्याकडून पार पडल्या। संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा प्राप्त केल्या। दादानो, हेही विधान बरोबर आहे। घटना समितीच्या निवडणुका पार पडल्या। घटना समितीतील किती जागेच्या निवडणुका पार पडल्या? 296 जागेच्या निवडणुका पार पडल्या। 93 जे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते यांच्या निवडणुका होणार नव्हत्या, फक्त 296 जागेच्याच निवडणुका होणार होत्या। या 296 जागेपैकी सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या? तर घटना समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या। काँग्रेस पक्षाला 208 जागा मिळाल्या होत्या। तर मुस्लिम लीगचा पराभव झाला असं म्हणता येईल। मुस्लिम लीगला फक्त 73 जागा मिळाल्या होत्या आणि काही छोटे पक्ष होते, यादी मी त्याविषयी चर्चा केली, ज्यांना एक जागा मिळाली होती। तर घटना समितीमध्ये अपक्ष किती सदस्य होते? तर घटना समितीमध्ये अपक्ष 8 होते, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 3 अ ब दोन्ही बरोबर। अ ब दोन्ही बरोबर। नेक्स्ट,
कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कंबाईन प्रिलिम पर्यंत जेवढे टॉपिक आपल्याला घेता येतील तेवढे घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. जवळपास कंबाईनचा विचार केला तर 30 टॉपिक पर्यंत आपण PYQ घेणार आहोत. एक नंबर उत्तर देते बघू. संविधान सभेमधल्या समित्या आणि त्याचे अध्यक्ष याविषयी जोडायला हवा प्रश्न आहे. सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी. केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष होते पंडित नेहरू. प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. 2 3 4 1 2 3 4 1 असा कोड शोधा. आता 2 3 4 1 पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पोरांनो, येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढ्या समित्या आहेत घटना समिती अंतर्गत तेवढ्या 100% पाठ करून ठेवा. आपल्या नोट्स मधील किंवा कोळंबे सरांच्या पुस्तकातील घटना निर्मिती हा टॉपिक 100% पाठ करा. मागील काही प्रश्नांचा जर विचार केला आयोगाने विचारलेला तर असं दिसतंय की त्यांनी प्रश्न काढताना 100% कोळंबे सरांचं पुस्तक समोर ठेवलेलं आहे. कारण की असे काही प्रश्न आहेत राज्यसेवा मेन्सचा विचार करा, कंबाईनचा विचार करा की ते यमलक्ष्मीकांमध्येही नाहीयेत पण कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये त्यांचा संदर्भ मिळतोय. नेक्स्ट, कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न मात्र यमलक्ष्मीकांमधला आहे हे निश्चित सांगतो कारण आयोगाने उत्तरच तसं दिलंय. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इथं गोंधळ होऊ शकतो तुमचा. कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच संविधान सभेची मागणी केली? मुद्दा हा आहे की काँग्रेसने औपचारिकरित्या प्रथम कधी संविधान सभेची मागणी केली? तर आयोगाने उत्तर दिले 1935. यमलक्ष्मीकांमध्ये संदर्भ पण 1935च आहे. पण इथं कोळंबे सरांच्या पुस्तकाचा विचार केला तर 1934 संदर्भ मिळतो पण आयोगाने उत्तर याचं 1935 दिलंय की राष्ट्रीय काँग्रेसने पटना येथील कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये प्रथमच औपचारिकरित्या संविधान सभेची मागणी केली होती. नेक्स्ट, कंबाईन ग्रुप सी 2023 ला विचारलेला प्रश्न. आयोगाची आन्सर की मी चेक केलेली आहे त्याच्यात उत्तर 1935 दिलेलं आहे. कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पुढचे 4 महिने आपलं लेक्चर कंटिन्यू चालू राहणार आहे PYQ एकदम निश्चिंत राहा. काही जण 4 म्हणताय, काही जण 2 म्हणताय. बघूया काय होते. अति काही संकटात नाही.
ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राजकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते। संविधान सभेने हा उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला? पोरांनो, तुम्हाला एवढंच वाचायचं होतं, पुढचा सगळा फापट पसारा आहे। उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला? अशा प्रकारचा उद्दिष्टाचा ठराव पंडित नेहरू यांनी घटना समितीमध्ये मांडला होता 13 डिसेंबर 1946 रोजी। आणि हा उद्दिष्टाचा ठराव घटना समितीने कधी संमत केला? तर 22 जानेवारी 1947 रोजी घटना समितीने उद्दिष्टाचा ठराव काय केला होता? संमत केला होता। तुम्ही सरनाम्याकडे गेलाय, तिकडे जाऊ नका। हा ठराव पंडित नेहरू यांनी मांडला होता 13 डिसेंबर 1946 आणि घटना समितीने तो संमत केला परंतु 22 जानेवारी 1947। आलं का लक्षात? त्यामुळे उत्तर जाईल पर्याय क्रमांक 4। आणि मी सुरुवातीलाच बोललो होतो अतिघाई संकटात नाही। कधी कधी काय होतं माहिती का पोरांनो, अभ्यास झालेला असतो पण आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आपलं प्रश्नाचं उत्तर चुकतं। त्यामुळे मी हमेशा सांगत असतो की तुम्ही 2 वर्ष 6 महिने 1 वर्ष काय घासलं याला काही महत्व नाही। तुम्ही त्या 1 तासामध्ये किती शांत डोकं ठेवून पेपर सोडवला याला मग जास्त महत्व आहे। चला, कंबाईन ग्रुप सी 2023 ला विचारलेला प्रश्न आहे। पुन्हा संविधान सभेतील समित्या आणि त्याचे अध्यक्ष। उद्या नवीन टॉपिकला सुरुवात करतोय, त्या संदर्भात उद्या दुपारपर्यंत तुम्हाला पीडीएफ टाकून देईल मी। एक नंबर बरेच जण म्हणताय, बघू 1 नंबर, गुड गुड गुड। नागरिकत्व संदर्भातील समिती होती, एस वरदाचारी त्याचे अध्यक्ष होते। प्रेस गॅलरी समिती थी, उषानाथ सेन त्याचे अध्यक्ष होते। राष्ट्रध्वजा संदर्भात समिती होती, डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होते। मूलभूत अधिकार उपसमिती होती, जेबी कृपलानी त्याचे अध्यक्ष होते। 3-2-4-1 3-2-4-1 उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे। पण जेवढ्या समित्या 100% पाठ करा, पुन्हा सांगतोय। राज्यसेवा मुख्य मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते बघा। राज्यसेवा मुख्य 2014 ला विचारलेला प्रश्न आहे। काही अवघड नाहीये, हे सगळे प्रश्न जर वाचले ना तर हे निश्चित होते की आयोग त्याच पॉइंटवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतय। जेवढे आपण 70-75 प्रश्न घेणार आहोत ना, तेवढे प्रश्न जर सविस्तर वाचले, त्या संदर्भातल्या अनुषंगिक बाबी वाचल्या, तर येणाऱ्या परीक्षेमधला घटना निर्मिती विषयीचा प्रश्न आपला 100% बरोबर येणार। बघा, खालील मुद्द्यांचा विचार करा। भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टाच्या ठरावातून दिसते। ओके, डन, विधान बरोबर आहे। हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 आहे का रे? आता सांगितले बघा,
घटनेच्या उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला? 22 जानेवारी 1947 ला संमत केला, 48 ला नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. कोणतं बरोबर आहे? अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे. उत्तर काय येईल रे पोरांनो, सांगा पटपट. पर्याय क्रमांक 4, 22 जानेवारी 1947. राज्यसेवा मुख्य 2015 ला विचारलेला प्रश्न आहे, उत्तर द्या. स्पीड ठेवा. चार नंबर. अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे. खालील मुद्द्यांचा विचार करा. संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या, चूक आहे. घटना समितीच्या सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी घटनेच्या मूळ प्रतीवर स्वाक्षऱ्या केल्या. सांगा बरं, 24 जानेवारी 1950 रोजी किती सदस्यांनी घटनेच्या मूळ प्रतीवर स्वाक्षऱ्या केल्या? गुड. 284 सदस्यांनी घटनेच्या मूळ प्रतीवर स्वाक्षऱ्या केल्या. पोरांनो, पहिली स्वाक्षरी करणारे होते पंडित नेहरू, शेवटी स्वाक्षरी करणारे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी पंडित नेहरू यांच्या वर स्वाक्षरी केली, म्हणून शेवटी स्वाक्षरी दिसते फिरोज गांधी यांची. आणि ज्या दिवशी घटनेच्या मूळ प्रतीवर घटना समितीचे सदस्य स्वाक्षऱ्या करत होते, बाहेर पाऊस पडत होता, तो शुभ संकेत समजला गेलेला आहे. हे विधान चूक आहे. मूळ भारतीय संविधानात 395 कलमे होती, बरोबर आहे, आणि 12 परिशिष्टे होते. हे चूक आहे, हे चूक आहे. भारतीय संविधानामध्ये 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती, 8 परिशिष्टे नंतर जोडण्यात आली. नंतर 4 नंतर जोडण्यात आली. पहिल्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आलं 9, 52व्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आलं 10, 73व्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आलं 11 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार जोडण्यात आलं 12. सध्या 12 आहेत, सुरुवातीला 8 होती. ओके, त्यामुळे हेही विधान चुकीचं आहे दादांनो. मग अ आणि ब दोन्ही चूक आहेत. अ आणि ब दोन्ही विधानी चूक आहेत. उत्तर काय येईल रे पोरांनो, सांगा मला पटपट उत्तर. गुड. पर्याय क्रमांक 4. राज्यसेवा मुख्य 2015 ला विचारलेला प्रश्न, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. चला, एक नंबर बघूया. खालील विधाने विचारात घ्या. बघा, लक्ष द्या. भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. बघा, त्यांना इथं पहिली बैठक नव्हतं म्हणायचं, त्यांना इथं पहिलं अधिवेशन म्हणायचं असू शकतं. अधिवेशन, पहिले अधिवेशन
9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडले. ओके, चला, होऊ शकतं आयोगाकडनं थोड्या मिस्टेक होतातच. जसं काल मी सांगितलं होतं, ब्रिटिश भारत आणि ब्रिटिश प्रांत यामध्ये सरदार हुकुम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हे विधान बरोबर आहे. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. चूक आहे. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये मुस्लिम लीगचे सदस्य हजर नव्हते. मुस्लिम लीगच्या सदस्यांनी घटना समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला होता दादा, बहिष्कार. त्यामुळं याचं उत्तर जाईल कोणतं विधान बरोबर आहे, तर अ आणि ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 अ आणि ब बरोबर आहे. फक्त तेवढं लक्षात घ्या बरं का, आयोग थोडी चूक करतं कधी कधी, तेवढं आपल्याला सहन करावं लागतं. की पहिली बैठक फक्त 9 डिसेंबर 1946 ला झाली होती. पहिले अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946 मध्ये पार पडले होते. यस, मुस्लिम लीगच्या सदस्यांनी बहिष्कार टाकलेला होता. राज्यसेवा मुख्य 2016 ला विचारलेला प्रश्न, उत्तर द्या. यस, तुमच्या काही अडचणी असेल त्या पण टाकत चला, कारण की तुम्हाला शेवटी पुस्तक वाचायची सवय लागलेली आहे. पुस्तकात आहे तेच खरं म्हणून चालतात तुम्ही. उत्तर उद्दिष्टाच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे? गट 4 नंबरचं विधान गैर लागू आहे. बरोबर आहे पराण. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टाचा ठराव मांडला, हे विधान बरोबर आहे. दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टाचा ठराव घटना समिती समोर ठेवण्यात आला, हेही विधान बरोबर आहे. उद्दिष्टाचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता, हेही बरोबर आहे. कारण की त्या उद्दिष्टाच्या ठरावामध्ये जी तत्व मांडलेली होती त्या तत्वानुसार तो पुढे संविधान निर्माण झालं. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम पण म्हणता येईल, पण समाजवादी नव्हतं, गणराज्य होतं. त्यामुळे हा शब्द नव्हता, हा शब्द समाजवादी शब्द नव्हता. परत त्यामुळं हे विधान स्टेटमेंट चुकीचं आहे. 4 नंबर स्टेटमेंट चुकीचं आहे. परत इथं होतं बघा, स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे गणराज्य. स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक, इथं सार्वभौम शब्द आहे का? नव्हता. सॉरी समाजवादी नव्हता, सार्वभौम होता, समाजवादी नव्हता. उत्तर पर्याय क्रमांक 4, समाजवादी नव्हता. चलो, आणि आपल्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये सुद्धा समाजवादी शब्द सुरुवातीला नव्हता, 42व्या घटना दुरुस्तीनुसार घेतलेला. जोडा लावा, राज्यसेवा मुख्य 2018. चला बोला पटपट. स्पीड वाढवा आणि फायदा होतोय का सांगा, जे आपल्याला असंच कंटिन्यू पुढे ठेवायला. सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष, डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपीचे अध्यक्ष, बी.एन. राव, किद्दा विचारलेत बी.एन. राव सल्लागार, आणि जवाहरलाल नेहरू उद्दिष्टाचा ठराव. 4-3-2-1 4-3-2-1 गट 4-3-2-1 पर्याय क्रमांक 4 उत्तर. चला
राज्यसेवा मुख्य 2022 ला विचारलेला प्रश्न आहे. काय उत्तर येईल याचं? खालील विधाने विचारात घ्या. कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचंय. संविधान सभेने राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकृत केला. बरोबर आहे. राष्ट्रध्वज कधी संमत केला? 22 जुलै 1947 ला संविधान सभेने राष्ट्रध्वज संमत केला. संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 रोजी स्वीकृत केले. आता कसं होतंय? 24 जानेवारी 1949 आहे का? राष्ट्रगीत कधी निश्चित केलं? 49 ला केलं की 50 ला केलं? बोला पटपट. 49 ला की 50 ला? अरे 50 ला ना. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीची शेवटची बैठक झाली. 24 जानेवारी 1950च्या बैठकीमध्ये हंगामी राष्ट्रपतीची निवड झाली. राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत या गोष्टी निश्चित केल्या. संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 26 जानेवारी 1950 चूक आहे. 26 नाही, 24 जानेवारी 1950 रोजी निवड केली. हेही विधान चूक आहे. अतिघाई संकटात नाही. संविधान सभेने शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. म्हणजे संविधान सभेची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. हे विधान बरोबर आहे. बोला आता काय उत्तर येईल रे तुमचं? पर्याय क्रमांक 2 अ आणि ड. अतिघाई संकटात नाही. कधी कधी प्रश्नाचं उत्तर माहित असतं पण आपण गडबड करतो आणि तिथं चुकतो. त्यामुळं प्रश्न एकदम शांत डोक्याने वाचायचे. राज्यसेवा मुख्य 2023 ला विचारलेला प्रश्न. उत्तर द्या. प्रेमबिहारी नारायण राजाद यांनी इंग्रजी मधली हस्तलिखित प्रत तयार केली. वसंत वैद्य यांनी हिंदी मधील हस्तलिखित प्रत तयार केली. खालील अयोग्य कथन ओळखा. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले होते. हे बरोबर आहे. लोगो. BN राव हे संविधान सभेचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. हेही बरोबर आहे. HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य ड्राफ्टमन होते. चूक आहे बरोबर. हे सेक्रेटरी होते. सेक्रेटरी, संविधान सभेचे सेक्रेटरी होते HVR अय्यंगार. मुख्य ड्राफ्टमन मुखर्जी नावाचे एक व्यक्ती होते. मुखर्जी नावाचे व्यक्ती होते ड्राफ्टमन. हे विधान चूक आहे. प्रेमबिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार होते. बरोबर आहे. यांच्या हस्ताक्षरामध्ये इंग्रजी भाषेतील प्रत तयार केलेली होती. प्रेमबिहारी नारायण रायजादा. प्रेमबिहारी नारायण रायजादा. बरोबर. तीन नंबर विधान चुकीचे. 75 नंबर. चला. यस. चीफ ड्राफ्टमन. HC मुखर्जी नाही, ते दुसरे मुखर्जी होते. उत्तर द्यायचं.
खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक 26/11/49 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तत्काळ लागू करण्यात आले? खूप वेळेस प्रश्न झालाय पोरांनो. नागरिकत्व, राष्ट्रपतीने शपथ घेणे कलम 60 आणि निवडणूक आयोग व त्याचे कार्य. अकई अकई अकई. अरे आणीबाणी आणि मूलभूत हक्क नव्हते रे, ते 26 जानेवारी लागू झाले. अकई अकई. पर्याय क्रमांक 4 अकई. ओके. घटना निर्मिती या टॉपिक संदर्भातील सर्व प्रश्नांचं आपलं इथं विश्लेषण झालेलं आहे.